पुढची बातमी सरपंच बापू आंधळे खून प्रकरणासंदर्भात आहे। आरोपी बबन गीतेच्या संपत्तीची जप्ती आणण्यात येणार आहे। गीतेची संपत्ती जप्त करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली जाणार आहे। आरोपी गीतेच्या संपत्तीची माहिती पोलिसांनी जमा केली आहे। परळी तालुक्यामधील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा 29 जून 2024 रोजी खून करण्यात आला होता। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सरपंच बापू आंधळे खून प्रकरणासंदर्भात आता महत्त्वाची बातमी समोर येते आमिर, की आता जो आरोपी आहे त्याची संपत्ती जप्त करण्याची मागणी केली जाणार आहे। काय अधिकचा तपशील आहे या संदर्भात? नक्कीच जान्हवी, जर आपण बघितलं सकाळीचे तर आपल्याला कळालं की कृष्णा आंधळे जे आहे आरोपी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ते सापडत नव्हता, म्हणून न्यायालयाने ते जे आदेश सीआयडीने ते जे आदेश मागितले होते ते जी संपत्ती जप्त करायची। तसंच परलीमध्ये बापू आंधळे खून प्रकरणी फरार आरोपी बबन गीते हे 29 जून 2024 पासून फरार आहे जान्हवी, आणि पोलिसांनी त्याची शोध घेतला, ते पोलिसांना सापडत नव्हता। म्हणून आता पोलिसांनी तर न्यायालयाला मागणी केलेली आहे की गिट्टीची प्रॉपर्टी सुद्धा आपण जप्त करण्याचे आदेश द्यावे, कारण की 8 ते 9 महिने उडून गेलेले आहेत, त्यातून काही पोलिसांना सापडलं नाही आहे, आरोपी फरार आहे। अगदीच अगदीच आमिर, आता पाहावं लागेल ही संपत्ती जप्तीचे आदेश मान्य केले जाणार का हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।